सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता है? तो जापान है। जापान जापान में सबसे ज़्यादा जीडीपी से ऊपर सबसे ज़्यादा लोन लेके रखा है जापान। ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट यात एका आर्थिक वर्षात भौगोलिक सीमेच्या आत भारतीय व्यक्तीने कमवलेले उत्पन्न ग्राह्य धरले जाते। भारताची जीडीपी 2024 में 8.2% ठीक है, लेटेस्ट की डेट है ना। ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट सकल देशांतर्गत उत्पाद, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट सकल राष्ट्रीय उत्पाद, GNP मध्ये देशातील सर्व नागरिकांनी मिळवलेले एकूण उत्पन्न असते. म्हणजे यात विदेशात भारतीयांनी कमवलेल्या उत्पन्नाचा समावेश होतो. नेट नॅशनल प्रोडक्ट निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न जी ग्रॉस नॅशनल प्रोडक्टमधून घसारा वजा करून नेट नॅशनल प्रोडक्ट येते. बरोबर आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत उत्पन्नाची साधने समाजाच्या म्हणजे सरकारी मालकीची असतात. समाजवादी समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पन्नाची साधने समाजाच्या म्हणजे सरकारी मालकी, जसं समाजवादीमध्ये. पण आपली मिश्र व्यवस्था आहे. भांडवलशाही मालकी खाजगी, उदाहरण अमेरिका, जर्मनी, जपान यांची अर्थव्यवस्था. मिश्र मालकी म्हणजे सार्वजनिक व खाजगी, उदाहरण भारत, स्वीडन, UK. आणि बाद में US, चायना, रशिया वगैरे आता ना. समाजवादी मालकी म्हणजे चीन, रशिया यांची अर्थव्यवस्था. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केला होता. 1991 पासून भारतीय अर्थव्यवस्था प्रवास मिश्रकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे सुरू झाला आहे. मुक्त अर्थव्यवस्थेकडे ओपन इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेतील तृतीयांक टेरिटरी क्षेत्र म्हणजे कसं काय? प्राइमरी आता है, प्राइमरी एग्रीकल्चर. सेकेंडरी क्या है? प्रोडक्शन. टर्टरी बोलते हैं, थर्ड पार्टी बोलते हैं उसको. सर्विस आता है, सर्विस. तृतीय बोला है तो सर्विस आता है. सर्विस में बैंकिंग आती है. प्राथमिक क्षेत्र कृषी व कृषी उत्पन्न संकलन. द्वितीय क्षेत्र म्हणजे कारखानवादी, बांधकाम, वीज निर्मिती, पाणी पुरवठा. तृतीय क्षेत्र म्हणजे व्यापार, वाहतूक, दळणवळण, संरक्षण, व्यावसायिक, समाजसेवक, प्रशासकीय. तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्र असेही म्हणतात. चतुर्थ क्षेत्र फोर्थ पिलर भी आता है, उसमें आता है इनोवेशन रिसर्च एंड इनोवेशन. विकास कार्य, सॉफ्टवेअर विकास. पंचक्षेत्रात सरकार, विज्ञान, विद्यापीठे, प्रसार माध्यमे, आरोग्य यातील सेवा उच्चस्तरीय कार्यक्षेत्रात चालतात. प्राथमिक क्षेत्रात नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून उत्पादन निर्माण केले जाते. बरोबर. मिश्र व्यवस्था म्हणजे प्रायव्हेट अँड पब्लिक सेक्टर. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान भाव. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान भाव. साम्राज्यवादी भांडवलशाही अर्थव्यवस्था. यात भांडवलदारांना वस्तू व सेवा बनवण्यासाठी मोकळीक दिली जाते. सरकार स्वतः हस्तक्षेप करत नाही, उदाहरण अमेरिका, जपान, जर्मनी. समाजवादी अर्थव्यवस्था. यात सरकार स्वतः वस्तू व कर बनवते तसेच खाजगी उद्योगांना नियंत्रण ठेवते, उदाहरण रशिया, चायना. मिश्र अर्थव्यवस्था. यात सरकार स्वतः वस्तू बनवते तसेच खाजगी उद्योगांना बंधन आणत नाही, उदाहरण भारत, चीन, पाकिस्तान. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करणारी पद्धत नाही? उत्पादन पद्धती, आयात निर्यात पद्धती, कोणती खर्च पद्धती? कोणता आहे भाई? आयात निर्यात पद्धती. मोस्ट टाइम पे आयात निर्यात पद्धती. इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट. वी हॅव टू डू इम्पोर्ट, वी हॅव टू डू एक्सपोर्ट. आयात निर्यात. वस्तू व सेवा यांचे मोजमाप. उत्पन्न पद्धती, वस्तू व सेवा यांच्या किमतीची मोजमाप. खर्च पद्धती, नागरिक केलेल्या खर्चाचे मोजमाप. भारत अबे भाई वो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP कैसे निकालते उससे दिया हुआ है. देख क्या है, गवर्नमेंट एक्सपेंडिचर प्लस प्राइवेट एक्सपेंडिचर. फिर आता है नेट एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट. नेट एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. आयात निर्यात पद्धत. नागरिकांची केलेल्या खर्चाचा मोजमाप. भारतात उत्पादन पद्धतीचा उपयोग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केला जातो. बहुतेक देश उत्पन्नाच्या पद्धतीचा उपयोग करतात. या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मोजमाप करता येते. ओके. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. ॲडम स्मिथ, द फादर ऑफ इकॉनॉमिक्स. ॲडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ कल्याणकारी अर्थशास्त्राविषयी तत्त्वे सांगितले आहे. भारतीय शास्त्रज्ञ जनक दादाभाई नौरोजी. ड्रेन ऑफ वेल्थ. अर्थशास्त्र जनक ॲडम स्मिथ. दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषा आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांची ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP बोलते उसको. ग्रॉस डोमेस्टिक GDP बोलते. क्या ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट में इंटीरियर और एक्सटीरियर दोनों आता है. इंटीरियर प्लस एक्सटीरियर दोनों आता है. ग्रॉस डोमेस्टिक GDP आर्थिक वर्षात भौगोलिक सीमाच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावानुसार येणारे मूल्य. ग्रॉस डोमेस्टिक GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. यामध्ये एका आर्थिक वर्षात भौगोलिक सीमाच्या ऐवजी भारतीय व्यक्तींनी कमावलेले उत्पन्न. इसमें भाई ये भी आता रेमिटेंसेस भी इंक्लूड होते. भारताबाहेर व्यक्तीने कमावलेले GDP में से GDP
अभी NDP में से GDP का मॅच करते. नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमधून घसारा वजा केल्यानंतर मिळालेले उत्पन्न नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतात. नेट नॅशनल प्रोडक्ट. देशातील लोकांचे राहणीमान, दरडोई उत्पन्न मतलब भाई वो नहीं क्या, पर कॅपिटा इन्कम. पर कॅपिटा इन्कम. दरडोई उत्पन्नावर लोकांचे राहणीमान कसे असेल याचे अंदाज लावता येते. राष्ट्रीय उत्पन्नावर देशाची अर्थव्यवस्था किती मोठी आहे याचा अंदाज घेता येतो. GDP वरून मोजतात. गरिबांचे प्रमाण मोजण्यासाठी दारिद्र्य रेषेची संकल्पना आहे. जे लोक ठरलेल्या पातळीपेक्षा कमी कमवतात त्यांना दारिद्र्य रेषेखालील BLP बिलो पॉवर्टी लेवल म्हणतात. रोजगाराच्या शोधात असलेले परंतु रोजगार न मिळणारे म्हणजेच बेरोजगार होय. सध्या बेरोजगारीचे प्रमाण 8% दर्जा आहे. अमर्त्य सेन अर्थशास्त्र. अमर्त्य यांना कल्याणकारी अर्थशास्त्राचे महिलाच्या मोलाचे योगदान आहे. त्यांनी अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. 1990 साली भारताला पुरस्कार मिळाला आहे. मानवी विकास ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजणे त्यांची प्रमुख भूमिका होती. अर्थशास्त्राशी संबंधित अलीकडे व्यक्ती अमर्त्य सेन, रघुराम राजन, शक्तिकांत अरविंद सुब्रमण्यम, विवेक देवरॉय आणि जगदीश भगवती, C रंगराजन. स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन समाजवादी अर्थव्यवस्था होती. स्वातंत्र्य के बाद में भारतीय अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था होती असे वर्णन केले जाते. ब्रिटिश काळात भारताची अर्थव्यवस्था मुक्त बाजार म्हणजे अर्थव्यवस्था होती. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत असल्यामुळे काँग्रेसच्या विचारधारांचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर पडत असे. 1955च्या आवडी अधिवेशनात समाजवादी समाज रचनेचे तत्त्व स्वीकारले गेले. त्याच प्रभावाने समाजवादी अर्थव्यवस्था लागू झाली. 1991च्या वर्षापासून भारताची अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्थेकडे झुकली आहे. मानवी विकास निर्देशांक ठरवताना ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, आर्थिक निकष, सरासरी राहणीमान, आरोग्य, शिक्षण, आनंदाचे प्रमाण नाही बे. ओनली 1, 2 and 3 इज द करेक्ट स्टेटमेंट. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे जनक मेहबूब उल हक. HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मेहबूब उल हक. सुरुवात 1990 0 ते 1 दरम्यान असते. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्यानुसार भारतीय ह्युमन इंडेक्स 0.666 132 क्रमांक ह्युमन इंडेक्स वर मानवी विकासाचा दर्जा असतो. HDI भी देखना पड़ेगा. ह्युमन डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स का पार्ट है, पार्ट ऑफ इकॉनॉमिक्स. HDI मध्ये आरोग्य, शिक्षण, राहणीमान हे घटक समाविष्ट आहेत. व्ही कुरियन हे नाव खालीलपैकी कसे संबंधित आहे? वर्गीस कुरियन धवल क्रांती काय धवल क्रांती आहे. वर्गीस कुरियन यांना धवल म्हणजे दुग्ध क्रांती जनक म्हटले जाते. अमूल या देशातील मोठ्या दुग्ध उद्योगाच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मभूषण असे तिन्ही पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देखील मिळाला आहे. MS स्वामीनाथन हरित क्रांती जनक म्हणतात. स्वामीनाथन यांनी गहू तांदूळ पिकात आमूलाग्र बदल घडवून आणला व त्या उत्पादन वाढीत ऑपरेशन फ्लड प्रोग्राम, वाढीव दूध उत्पादन संकलन, ऑपरेशन फ्लड, वाढीव दूध उत्पादन व संकलन. 1970 साली दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी ऑपरेशन फ्लड प्रोग्राम योजना सुरू केली. या अभियानामुळे भारत आज दूध उत्पादनात क्रमांक 1चा देश बनला आहे. अमूल या दूध कंपनीमुळे अभियान यशस्वी झाले. अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी हरित क्रांती अभियान राबवण्यात आले. अन्नधान्य, तेलबिया यांचे उत्पादन वाढवण्यासाठी इंद्रधनुष्य अभियान राबवण्यात आले. अन्नधान्य आणि तेलबिया, इंद्रधनुष्य. रघुराम राजन, अर्थशास्त्र. रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? रघुराम राजन हे आहे अर्थशास्त्र. रघुराम राजन IMFचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ, RBIचे 23वे गव्हर्नर. त्यांनी लिहिलेले पुस्तक द थर्ड पिलर. रघुराम राजन, रिटन बाय रघुराम राजन. अर्थशास्त्राशी संबंधित व्यक्ती अमर्त्य सेन, रघुराम राजन, विवेक देबरॉय, मनमोहन सिंग, जगदीश भगवती, शक्तिकांत दास. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप फक्त व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक ठरेल? विकसनशील. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप भारतीय अर्थव्यवस्था विकसनशील है. मतलब
अंडर डेव्हलप नाही आहे, डेव्हलपिंग आहे. डेव्हलपिंग म्हणजे विकसनशील. विकसित म्हणजे डेव्हलप होत आहे. विकसनशील, विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग स्टेजवर आहे. जगातील सर्वोच्च देशांची तुलनात्मक अभ्यास करून अर्थव्यवस्थेचे प्रकार केले जाते. विकसित इंग्लंड, अमेरिका, जपान. विकसनशील भारत, पाकिस्तान. अविकसित देश अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान. विकसनशील म्हणजे विकासाच्या मार्गावर असलेले देश. भारत विकसनशील देश, चायनासुद्धा आहे. वित्तीय धोरण कोण तयार करते? वित्तीय मंत्रालय. वित्तीय धोरण कोण तयार करते? वित्तीय मंत्रालय. कर ठरवणे, सबसिडी, खर्च, उत्पादन हे वित्त मंत्रालय ठरवते. त्यालाच वित्तीय धोरण असे म्हणतात. वित्तीय धोरण हे अर्थसंकल्पाच्या स्वरूपात मांडले जाते. वित्त आयोग केंद्रीय करातील केंद्र व राज्यांच्या वाटा ठरवतो. नीती आयोग सरकारला धोरण ठरवण्याबाबत मार्गदर्शन करतो. RBI देशांचे मौद्रिक धोरण ठरवते, म्हणजे रेपो रेट, बँक रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र अशी व्याख्या मांडली आहे. पैशाच्या ठिकाणी जी वस्तू खरेदी करण्याची क्षमता असते त्याला क्रयशक्ती असे म्हणतात. क्रयशक्ती. पैशाच्या ठिकाणी जी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्यावेळेला क्रयशक्ती. त्याला क्रयशक्ती असे म्हणतात. मौद्रिक विनिमय दर दोन चलनाच्या खरेदी विक्रीचा दर दर्शवतो, तर वास्तविक विनिमय दर दोन चलनाच्या तुलनात्मक खरेदी शक्तीचा दर दर्शवतो. त्यामुळे याला खरेदी शक्ती समानते किंवा क्रयशक्ती समानतेचा दर असे संबोधले जाते. कोणतेही अर्थविधेयक ही राष्ट्रपतीच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही. बरोबर आहे बाई. अर्थविधेयक 110 की बात आहे. 110 आर्टिकल. कोणतेही अर्थविधेयक राष्ट्रपतीच्या सहीशिवाय प्रस्तुत करता येत नाही. राष्ट्रपती मंजुरी मिळाल्यानंतर विधेयकाच्या कायद्यात रूपांतर होते. धनविधेयक राष्ट्रपती पूर्वसंमतीने मांडलेले असल्याने त्यास भाई राष्ट्रपतीवर साईन करण्यास पडतात. राष्ट्रपती मंजुरी नाकारू शकत नाही, मात्र इतर विधेयकांना ते नामंजुरी करू शकतात. धनविधेयक 110 और 117 की बात चल रही है यहाँ पे. ठीक आहे. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे उदारीकरण. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे उदारीकरण. 1991 PV नरसिंहराव पंतप्रधान असताना भारतामध्ये आर्थिक सुधारणा घोषित केल्या. त्यावेळी अर्थमंत्री मनमोहन सिंग या सुधारणेने भारताची वाटचाल समाजवादी अर्थव्यवस्थेकडून भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे सुरू केली. या आर्थिक सुधारणा अंतर्गत 3 धोरण घोषित केले गेले: उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. उदारीकरण म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे ओपन मार्केट उदारीकरण. भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी और बाकी ॲडम स्मिथ को बोलते. दादाभाई नौरोजी भारताचे पितामह म्हणून ओळखले जातात. भारतीय आर्थिक समस्यांवरील त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी आणि ट्रेन ऑफ वेल्थ सिद्धांत त्यांच्या संकल्पनेसाठी ओळखले जातात. ट्रेन ऑफ वेल्थ. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधने, स्वामित्व, नियंत्रण आणि व्यवस्थापन खाजगी. भांडवलशाही मतलब बाई प्रायव्हेट मेंबर्स. खाजगीकरण. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत सरकारी हस्तक्षेप मुभा नसते. यामुळे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगांवर सरकारी नियंत्रण असते. भारताची अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहे. भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली? बॉम्बे योजना. बापरे. बॉम्बे प्लॅनिंग. बाय असं बैठे ते प्लॅनिंग मिश्र अर्थव्यवस्था. 1943-41 मध्ये मुंबईत अर्थ उद्योग क्षेत्रातील 8 नामवंत कंपन्यांनी बॉम्बे योजना घोषित केल्या. या योजनेला टाटा बिर्ला योजना असे म्हणतात. सर्वप्रथम मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस या योजनेत होती. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे समाजवादी प्लस भांडवलशाही अर्थव्यवस्था. या योजनेला टाटा बिर्ला योजना असे म्हणतात. जनता योजना, मानवेंद्र रॉय, गांधी योजना, श्रीमान नारायण अग्रवाल. जागतिकीकरण म्हणजे काय? देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेसाठी जोडणे. बरोबर आहे. जागतिकीकरण म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे. आपली अर्थव्यवस्था इतर देशांशी जोडणे, खुली करणे म्हणजे जागतिकीकरण होय. भारताने 1991-92 मध्ये जागतिकीकरण सुरू केले. भागीदारी संस्थेत भागीदाराची जबाबदारी अमर्यादित असते. भागीदारांची जबाबदारी अमर्यादित असते. भागीदारी संस्थेमध्ये मिळणाऱ्या नफ्यामध्ये भागीदारी
भागीदाराची वाटा असतो म्हणून त्यामुळे संस्थेची वाट ही भागीदाराच्या व्यतिरिक्त भागीदाराच्या वैयक्तिक नफ्यातील वाढ असते. त्यामुळे भागीदारी जबाबदारी अमर्यादित असते. अर्थसंकल्पातील GDP म्हणजे काय असते? सकल राष्ट्रीय उत्पादन ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. एका आर्थिक वर्षात देशाच्या हातीतील एकूण उत्पादनांपैकी उत्पादनांची किंमत म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन होय. GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. अर्थव्यवस्थेत तृतीय क्षेत्र म्हणजे सर्व्हिस क्षेत्र, सेवा क्षेत्र. अर्थव्यवस्थेची महत्त्वाची 3 क्षेत्र खालीलप्रमाणे. प्राथमिक क्षेत्र कृषी, खाणकाम, मत्स्योत्पादन, वनोत्पादन, निसर्गावर आधारित. द्वितीय क्षेत्र म्हणजे कारखाने, वस्तू निर्मिती. तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र, हॉटेल, बँक, वैद्यकीय इत्यादी सेवा. करप्रणाली वस्तू GST से लेके 101 अमेंडमेंट, 101 अमेंडमेंट, 101st अमेंडमेंट, 101वीं घटना दुरुस्ती येते. और 4 प्रकार के GST आती, 4 स्लैब दिए गए इसमें, है ना. न्यू GST रेट चालू हो गया 0, 5, 18 एंड 40%. 0, 5, 18 एंड 40%. 0, 5, 18 एंड 40% न्यू GST रेट है. व्यक्तीने कमावलेल्या उत्पन्नावर रुक जा. मॅक्झिमम इन्कम टॅक्स स्लॅब 30%. मॅक्झिमम इन्कम टॅक्स 30% स्लॅब आहे. व्यक्तीने कमावलेल्या उत्पन्नावर लावले जाणारे कर आयकर असे म्हणतात. सुरुवात 1860 पासून. सध्या आयकर टॅक्स, इन्कम टॅक्स ॲक्ट इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 कायदा लागू होता. प्रत्यक्ष कर 2023-24 अर्थसंकल्प वार्षिक दर 3 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर कार्यकर नाही. खालील कोणता कर केंद्र शासनाकडून आयोजिला जातो, वसूल केला जातो पण त्याच्या उत्पन्नावरील वाटा राज्यांना नाही मिळतो? सेंट्रल टॅक्स, सी टॅक्स. प्राप्तिकर, रिसिप्ट टॅक्स. प्राप्तिकर म्हणजे वैयक्तिक आयकर. प्राप्तिकर म्हणजे वैयक्तिक आयकर म्हणजे इन्कम टॅक्स बोलते. प्राप्तिकर को इन्कम टॅक्स बोलते. अबकारी कर केंद्राकडून लावला जातो. अबकारी कर हा प्रत्यक्ष कर असतो. कॉर्पोरेशन कर हा प्रत्यक्ष कर असून ते केंद्र शासनाकडून आकारला जातो. काय वंचू समिती कसे संबंधित आहे? प्रत्यक्ष कर. वंचू समिती प्रत्यक्ष कर. वंचू समिती प्रत्यक्ष कर. वंचू समिती प्रत्यक्ष कर. वैचू समिती प्रत्यक्ष कर. वंचू समिती प्रत्यक्ष कर. वंचू समिती प्रत्यक्ष कर. वंचू समिती प्रत्यक्ष कर. वंचू समिती प्रत्यक्ष कर. विजय केळकर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर हा कर करदात्याच्या उत्पन्न व संपत्तीवरील. प्रत्यक्ष कर हा प्राप्तिकर म्हणतात. प्राप्तिकर. प्रत्यक्ष प्राप्तिकर. प्रत्यक्ष ना अप्रत्यक्ष कर समजून येते. 121 घटना दुरुस्ती GST वस्तू सेवा कर GST है. 1 जुलाई 1/7/2017 से लागू हो गया. GST 121 घटना दुरुस्ती. 122वी घटना दुरुस्ती विधेयक 2016 मांडले गेले. 1 जुलै 2017 पासून GST लागू झाले आली आहे. GST स्वीकारण्यात फ्रान्स पहिला देश आहे. गुड्स 102वी घटना दुरुस्ती मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा. 103वी घटना इकॉनॉमिकल EWS 104 में SC ST लोकसभा आणि विधानसभा जागांचे 10 वर्ष और एंग्लो इंडियन को हटा दिया गया. 105वी राज्य आणि केंद्र सरकारने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग ओळखण्याच्या अधिकार. 106वी महिलांना 33%, 33% वय. एकाच राज्यातील व्यापारास केंद्र शासनाकडून CGST घेतले जाते. CGST एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून CGST लेंगा ना भाई. CGST एकाच राज्यातील व्यापारासाठी केंद्र शासनाकडून आकारला जातो. IGST हे केंद्र सरकारकडून आकारला जातो. केंद्र व राज्यात वाटून घेतला जातो. UTGST हे केंद्रशासित प्रदेशात सरकारकडून आकारला जातो. SGST हा राज्य सरकारकडून आकारला जातो. SGST गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. 2004 साली GST हा कर कोणत्या समितीने सुचवला होता? केळकर समिती. केळकर समिती GST. केळकर समिती GST 2004 में साला इसको बोलते हो लोग. केळकर समितीकडे 2002 मध्ये स्थापन केली. या समितीने कर प्रणालीमध्ये बदल करण्याची शिफारस केली होती. GST हा कर सुचवला. वॅट ऐवजी व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. GSTचे प्रकार गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. 1 जुलै 2017 को GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. वॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. IT मध्ये इन्कम टॅक्स खालीपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे? डायरेक्ट टॅक्सेस. इन्कम टॅक्स इज डायरेक्ट टॅक्स. बस. केंद्राचे प्रत्यक्ष कर आयकर, महामंडळ कर. राज्यांचे प्रत्यक्ष कर व्यवसाय कर, जमीन वसूल. केंद्राचे अप्रत्यक्ष कर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. राज्याचे प्रत्यक्ष GST प्लस वॅट. खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे? इन्कम टॅक्स. डायरेक्ट टॅक्स इज डायरेक्ट टॅक्स ना. देशातील
आयकर पहिला कायदा 1860 साली संमत करण्यात आला. 24 जुलै 1860 भारतात आयकर व्यवस्थेचे कार्यभार झाला. आयकर हा एक प्रत्यक्ष कर आहे. GST वस्तू सेवा कर अप्रत्यक्ष कर आहे. इनडायरेक्ट टॅक्स आहे. अप्रत्यक्ष कर थेट जनतेकडून वसूल केला जातो, तर अप्रत्यक्ष कर हा वेगवेगळ्या व्यक्तीवर पडत असतो. भारतातील प्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्स में आता है. प्रत्यक्ष कर में प्राप्ती कर, डायरेक्ट टॅक्स प्राप्ती कर, महामंडळ कर, संपत्ती कर, देणगी कर. अप्रत्यक्ष कर में केंद्रीय, अखबारी कर, जागात कर, व्यापारी कर. अप्रत्यक्ष करांचा भार कोणावर येतो? अप्रत्यक्ष करांच्या नागरिकांवर येतो, म्हणजे ग्राहकांवर. कोणावर येतो? तर ग्राहकांवर येतो. वस्तू व सेवा कर करांची अंमलबजावणी 1 जुलै 2017 से लागू हो गया. 101वीं घटना दुरुस्ती 1 जुलाई 2017. GST फ्रांस पहला देश है जिसने यह किया गया. GST 2004 में केळकर समिती आई थी. उसने GST कर प्रणाली अंतर्गत विभिन्न वस्तू सेवा यांचे व लागणारे करांचा दर कोण ठरवतो? GST काउंसिल. 280 में बनाई. 280 में सिफारिश है. 281 में सिफारिश है उसकी. GSTचे दर ठरवण्यासाठी या कायद्यात GST काउन्सिलची तरतूद केली आहे. 280 मध्ये केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बनलेली GST परिषद कर दर, नियम आणि कायदे ठरवण्याचे काम करते. GST परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असतात. GST गुड्स अँड सर्व्हिसेस सेवा कर. GST मध्ये असे सेवा कर आहे. GST गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स 2017 केळकर समिती 2004 में आई थी. केळकर कमिटी 2004. पुढील कोणता कर प्रत्यक्ष कर नाही? डायरेक्ट टॅक्स नाही आहे बोलते. पुढीलपैकी कोणता कर अप्रत्यक्ष कर नाही? हा आयकर, महामंडळ कर आणि जमीन महसूल. आयकर, महामंडळ कर, जमीन महसूल. सेवा कर, सर्व्हिस टॅक्स. GST में टॅक्स आता. GST टॅक्स आता. प्रत्यक्ष कर म्हणजे असे कर ज्यांच्या बाबतीत कायदेशीरपणे ज्या व्यक्तीवर कर लादलेला असतो तीच व्यक्ती कर भरत असते. सेवा कराला घटनात्मक दर्जा आहे. 88वी घटना दुरुस्ती कायदा 2003 नुसार देण्यात आला व घटनेत कलम 268A समाविष्ट करण्यात आले होते. सध्या GST आहे. 8 सप्टेंबर 2016 रोजी अंमलात आलेली 101वी घटना दुरुस्ती कसे संबंध आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. भाई 101वी घटना दुरुस्ती गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स रिलेटेड आहे. 101वी घटना दुरुस्ती GST कर पद्धती लागू करण्यात आली. बहुतेक सर्व अप्रत्यक्ष कर GST मध्ये समाविष्ट करण्यात आले. एक देश एक कर प्रणाली लागू करणे हा GSTचा उद्देश होता. या कराची शिफारस केळकर कमिटी 2004 में की गई थी. फ्रान्स या देशात सर्वप्रथम लागू करण्यात आले. GST 4 प्रकारचे टप्पे आहेत. सबसे 0%, 5%, 18% अँड 40%. 0, 8, 18, 40% में आ गया. खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून व 1 कर प्रत्यक्ष कर स्वरूपाचे आहे. प्रत्यक्ष कर उत्पन्न कर प्रत्यक्ष कर आहे. उत्पन्न कर प्रत्यक्ष कर आहे. डायरेक्ट टॅक्स आहे. बाकी कोणता आहे? कस्टम ड्युटी, अबकारी टॅक्स, विक्री कर सब इनडायरेक्ट टॅक्स आहे. उत्पन्न अप्रत्यक्ष कर आहे ना. डायरेक्ट टॅक्स प्रत्यक्ष कर आहे. सब इनडायरेक्ट टॅक्स आहे. उत्पन्न कर इन्कम टॅक्स हा प्रत्यक्ष कर आहे. हा कर केंद्र सरकार आकारते व वसूल करते आहे. या कराचा वाटा केंद्र व राज्य सरकार यांच्यात विभागला असतो. 101 घटना दुरुस्ती GST कर लागू करणे. आधीचे सीमा शुल्क, कस्टम ड्युटी, विक्री कर, सेवा कर, केंद्रीय अबकारी कर GST मध्ये समाविष्ट करण्यात आले. राज्याच्या अबकारी टॅक्स, एक्साइज ड्युटी अजूनही GST मध्ये समाविष्ट नाही. एक्साइज ड्युटी म्हणजे अबकारी टॅक्स म्हणजेच पिण्याच्या दारूवर अद्यापही GST लागू नसून उत्पादन शुल्क एक्साइज ड्युटी लागू नव्हते. एक्साइज ड्युटी लागू आहे. GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. वस्तू व सेवा कर GST हा प्रत्यक्ष कर आहे. वार्षिक 40 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्यांना हा कर लागू होतो. GST 40 लाखांपेक्षा. GST करण्याचे 4 टप्पे आहे. अभी 0%, 5%, 18% आणि 40%. अभी न्यू स्लॅब आ गई है. कृषी क्षेत्रावर GST आकारला जात नाही. सोन्यावर GST दर 3% आहे. पिण्याची दारू, पेट्रोल व्यवहारांचा अजूनही GST लागू नाही. ठीक आहे. बँकिंग. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय आहे? रुक भाई. RBIचे विद्यमान गव्हर्नर कोण? संजय मल्होत्रा होते. संजय मल्होत्रा. शक्तिकांत हे RBIचे 25वे गव्हर्नर होते. शक्तिकांत 25वे थे. संजय मल्होत्रा 26वे आगे. उर्जित पटेल हे 24वे होते. रघुराम राजन 23वे होते. रिझर्व्ह बँकची स्थापना 1 एप्रिल 1935.
1 एप्रिल 1935 से रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आहे. 1934च्या या कायद्यानुसार राष्ट्रीयकरण 1 जनवरी 1949 में हुआ था. पहले गवर्नर सर ऑसबॉर्न स्मिथ, पहले भारतीय गवर्नर C.D. देशमुख, इन्होंने राजीनामा दे दिया था. रेपो रेट, रिवर्स रेपो रेट म्हणजे आर बी आय व्यापारी बँकांना कर्ज देते. रेपो रेट म्हणजे RBI व्यापारी बँकांना कर्ज देते. RBI व्यापारी बँकांना कर्ज देते. ठीक आहे. आर बी आय व्यापारी बँकांकडून ज्या दराने कर्ज घेते त्याला रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात. सध्या RBIचा रेपो रेट जो बी आहे, रिझर्व्ह बँक रेपो रेट हा रेपो रेटपेक्षा 1% जास्त असतो. बरोबर आहे. रिव्हर्स रेपो रेट हा रेपो रेटपेक्षा 1% जास्त असतो. रिव्हर्स रेपो रेट ज़्यादा रहता है. 1 एप्रिल 1935 RBI की स्थापना हुई थी. 1934 के कायदेनुसार 1 जनवरी 1949 जनवरी 1949 में उसको नेशनलाइजेशन किया गया था. एज कौन स्मिथ है वो, सर ऑसबॉर्न स्मिथ फर्स्ट गव्हर्नर थे. C.D. देशमुख पहिले भारतीय गव्हर्नर आणि अभी कोण आहे, संजय मल्होत्रा राईट नाव करंटली चेअर कर. रेपो रेट रिझर्व्ह बँक RBI व्यापारी बँकांनी ज्या दराने कर्ज देतो तो दर. रिव्हर्स रेपो ज्या व्याज दराने व्यापारी बँक RBI कडे पैसे ठेवतात. बँक रेट ज्या दराने RBI व्यापारी बँकांना दीर्घकालिक कर्ज देते. बँक रेट में लॉन्ग टर्म के लिए रहता है. 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून तिचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झाले. इम्पिरियल बैंक को स्टेट बैंक ऑफ इंडिया बना दिया गया था. इम्पिरियल बँकेची स्थापना 1921 1 जुलै 1955. SBI कायदा 1955 नुसार सरकारने इम्पिरियल बँकेला ताब्यात घेऊन तिचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आले. मुख्यालय मुंबई. SBI ची भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. गोरवाल समितीच्या शिफारशीनुसार SBI ची स्थापना करण्यात आली. भारतात सर्वाधिक शाखा ATM असणारी बँक SBI. गोरवाल कमिटी आहे ना. रिझर्व्ह बँकेने सुरू केलेल्या CBDC सेंट्रल बँक डायरेक्ट करन्सी. CBDC सेंट्रल बँक डायरेक्ट करन्सी म्हणजे काय? सेंट्रल बँक डायरेक्ट करन्सीचे डिजिटल स्वरूपातील चलन आहे जे देशांच्या प्रमुख बँकांना वितरित करतात. येथे गोंधळू नका. डिजिटल चलन म्हणजे काय? ह्या चलनाचा एक प्रकार आहे जो डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक रूपांतरण उपलब्ध आहे. भारताने 2022 साली आपले सेंट्रल बँक डायरेक्ट करन्सी CBDC सेंट्रल बँक डायरेक्ट करन्सी हा डिजिटल चलनाच्या मान्यता दिली. सेंट्रल बँक डायरेक्ट करन्सी. लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती आहे? HDFC बँक. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन स्थापना ऑगस्ट 1994 मुंबई. HDFC भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे. परदेशात शाखा उघडणारी पहिली बँक बँक ऑफ इंडिया 1946. परदेशात शाखा उघडणारी पहिली बँक कोणती? बँक ऑफ इंडिया. भारतात ATM सुरू करणारी पहिली बँक HSBC बँक. मोबाईल ATM सुरू करणारी बँक ICICI बँक. शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्ड ची स्थापना 1982 12/7/1982. बहुत बड़ा है नाबार्ड है. नाबार्ड नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. स्थापना 12 जुलै 1982. शिफारस शिवरामन कमिटी. मुख्यालय मुंबई. कार्य नाबार्ड बँक कृषी क्षेत्र, छोटे उद्योग, हस्तोद्योग यांना प्रोत्साहन देण्यासाठी पाठपुरावा ठरते. स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1955 1955 जुलै 1 जुलै 1955 1 जुलै 1955 मध्ये SBI कायदा 1955 नुसार सरकारने खाजगी क्षेत्रातील बँकेला ताब्यात घेऊन तिचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केले. शिफारस SD गोरवाला कमिटी. HD गोरवाला 1 एप्रिल 2017 SBIचे तिच्या 5 सहकारी बँकांना महिला बँकेचे विलीनीकरण झाले. इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक एक्झिम बँक. इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक 1982 1 जानेवारी 1982 भाई जनवरी 1 की बात है. 1 जनवरी 1982.
1 जानेवारी 1982 भारतात इम्पोर्ट एक्झिम्पॉर्ट एक्झिम बँक बोलते. स्थापना 1 जानेवारी 1982 एक्झिम इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1982 नुसार मुख्यालय मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा क्षेत्रातील शिखर बँक म्हणून कार्य करते. क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारताची पहिली बँक कोणती? क्रेडिट कार्ड सेंट्रल बँक ऑफ इंडिया CBI. सेंट्रल बँक ऑफ इंडिया. और ये सेंट्रल बैंक ऑफ इंडिया विदेश में पहली शाखा सुरू करणारी हीच बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. भारतात चेक सुरू करणारी पहिली बँक बेंगाल बँक. बचत खाते सुरू करणारी पहिली बँक प्रेसिडेन्सी ऑफ बँक. इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक ICICI. ATM सुविधा सुरू करणारी HSBC. इंटरनेट व्यवहार इंटरनेट बँकिंग ICICI बँक. जॉन एड्रियन शेफर्ड बॅरेन हे कसे संबंध आहे? ATM ऑटोमॅटेड टेलर मशीन. जॉन एड्रियन शेफर्ड बॅरेन. जॉन एड्रियन शेफर्ड बॅरेन. ATM ऑटोमेटेड टेलर मशीन. काय 27 जून लंदन में. 27 जून की बात है. 1967 की बात है. जगातील पहिले ATM 1960 साली न्यूयॉर्क शहरात सुरू झाले. न्यूयॉर्क सिटी में शुरू हुआ. भारताने 1987 मध्ये HSBC बँकेचे ATM मुंबई येथे सुरू केले. जॉन एड्रियन शेफर्ड बॅरेन. ATMचे संस्थापक लंडनमध्ये. जॉन एड्रियन शेफर्ड बॅरेन यांच्या नेतृत्वाखाली अभियंत्यांनी ATM मशीनचा शोध लावला. योग्य पर्याय निवडा म्हणते. बँकिंग नियमन कायदा 1949 साली अंमलात आला. फक्त एकच बरोबर आहे. बँकिंग नियमन कायदा बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 जब डॉक्टर बी आर अम्बेडकर हुए थे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना RBIची स्थापना भाई 1 अप्रैल 1935 में हुआ. 1934 के ॲक्ट के अनुसार 1935 में हुआ. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना RBI ॲक्ट 1934 या कायद्याने 1 एप्रिल 1935 रोजी झाला. भारतातील सर्व व्यापारी बँका सहकारी बँका यांचे नियमन करण्यासाठी 1949 साली बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 साली आला. वित्तीय समावेशन सूचकांक कोणत्या संस्थेने विकसित आणि प्रकाशित केले आहे? RBI की एक रिपोर्ट आती है वित्तीय समावेशन सूचकांक आणि भारतीय वित्तीय समावेशन सूचकांक RBI. RBI द्वारे प्रकाशित वित्तीय समावेशन निर्देशांक 0 ते 100 या श्रेणीमध्ये दाखवतात. 0 म्हणजे वित्तीय समावेशन आहे. 100 म्हणजे पूर्ण वित्तीय समावेशन आहे. भारताचे 2024 वित्तीय समावेशन निर्देशांक 64%. ठीक आहे. बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतरण भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया 1 जुलाई 1955 की बात है. इंपीरियल बैंक को रिजर्व RBI बना दिया गया. RBI बना दिया गया. नाबार्ड 1982 की बात. नाबार्ड 1982 की बात है. ठीक है. इंपीरियल बैंक को राष्ट्रीयकरण भारतीय स्टेट बँक बना दिया. 1951 साली केलेल्या गोरवाला समितीचे गोरवाला कमिटी के अंतर्गत. ठीक आहे. 1951 साली स्थापन केलेल्या गोरवाला समिती शिफारशीच्या आधारे इंपीरियल बँके स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतरण करण्यात आले. गोरवाला समिती स्थापन ग्रामीण भागातील पतहमीचे मोजमाप करणाऱ्या केली होती. SBIचे राष्ट्रीयकरण 1955. नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये. नाबार्डचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. 1 जुलै 1982. नाबार्डची स्थापना 1 जुलै 1982. नाबार्डमध्ये 1982 मध्ये मुंबई येथे शिवरामन समितीच्या शिफारशीवरून नाबार्डची स्थापना केली. नाबार्ड कृषी व ग्रामीण भागाला पतपुरवठा करते. मुंबई येथे मुख्यालय असणारी संस्था RBI आहे. SBI, नाबार्ड आहे. ऑक्सिस बँक आहे. ओव्हरसीज बँक HDFC बँक आहे इंडिया.
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1934 झाली. 1934 1 एप्रिल 1935 नुसार झाली. RBIचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी. RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दासनी आता वो है कौन है रे? मल्होत्रा, संजय मल्होत्रा. RBIचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 में करण्यात गेला. 100 रुपयाच्या नोटावर खालीलपैकी कोणाची सही असते? 100 रुपये RBI गव्हर्नरचे. 1 रुपया सिक्का सोडून है ना. 1 रुपयाची नोट वित्त मंत्रालयाद्वारे जारी केली जाते आणि त्यावर वित्त सचिवांची स्वाक्षरी असते. इतर सर्व नोटा RBI जारी करते व त्यावर RBIच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया. भारतातील 3 प्रेसिडेन्सी बँक होत्या. स्टेट बँक ऑफ बंगाल, बॉम्बे अँड मद्रास. या 3 प्रेसिडेन्सी बँकेच्या एकत्रीकरणातून इंपिरियल बँकेची स्थापना करण्यात आली. 1 जुलै 1955 की बात है. इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून तिला स्टेट बँक ऑफ इंडियाचे नाव दिले आहे. रेपो रेट व रिवर्स रेपो रेट सध्या कसे संबंधित है? रिझर्व्ह बँकच्या पतधोरण, RBI के पतधोरण के हिसाब से. और RBI एक रिपोर्ट जारी करता. RBI कौन सी रिपोर्ट जारी करता? वित्तीय समावेशन सूचकांक. वित्तीय समावेशन सूचकांक RBI की रिपोर्ट आती है. रेपो रेट हा एक असा दर असतो ज्यावर बँकांना RBI कडून कर्ज दिले जाते. रिव्हर्स रेपो रेट हा असा दर असतो ज्यात RBI ला बाजारातील पैसा कमी करायचा असतो म्हणून ते RBI बँकेकडून कर्ज घेते. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते आहे? डिजिटल बँकिंग राज्य केरळ. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते आहे? केरळ आहे. डिजिटल बँकिंग केरळ आहे. डिजिटल बँकिंग जिल्हा त्रिशूर केरळने यापासून प्रेरणा घेऊन संपूर्ण राज्य डिजिटल केले गेले. याशिवाय केरळ राज्याने लिफॉन या केफॉन केरळ फायबर ऑप्टिकल नेटवर्क परियोजना सुरू केली. केरळ फायबर ऑप्टिकल परियोजना सुरू केलेली आहे. केरळ फायबर ऑप्टिकल परियोजना सुरू केलेली आहे. भारतीय रुपयाचे चलन चिन्ह करन्सी सिंबल कोणी? जैसे उदय कुमार 2010 की बात है. उदय कुमार यांनी रुपयाच्या चलनाचे डिझाईन केले. रुपयाचे चिन्ह 2010 मध्ये है ना. ब्लूमबर्ग रिपोर्ट 2023 भारतातील बँक जगातील सर्वात मौल्यवान बँकांपैकी एक ठरली आहे. HDFC. अभी ब्लूमबर्ग की रिपोर्ट देख लेते. मार्केट वैल्यू सबसे ज़्यादा मार्केट वैल्यू HDFC बैंक आहे. भारतीय बँक जगातील सर्वात मौल्यवान बँकांपैकी एक ठरली. HDFCची बात आहे. HDFC अभी भी वही है. ब्लूमबर्ग अहवाल यानुसार जगातील सर्वात मौल्यवान बँकेपैकी HDFC बँक ही भारतीय बँक ठरली. HDFC बँक मुख्यालय मुंबई. भांडवलानुसार ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. 1977 स्थापना. HDFC हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. SBI सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. RBIच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती आहे? वरील दोन्ही. रेपो रेट आणि बँक रेट. बँक रेट में लॉन्ग टर्म के लिए देती है वो. RBIची पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक दर, CRR, SLR. RBI आपले पतधोरण वर्षातून 6 वेळा जाहीर करते, दर 2 महिन्यांनी. 14 बँकेचे राष्ट्रीयकरण 1969. राष्ट्रीयकरण या पंचवार्षिक योजना झालेल्या होत्या. कोणती? फोर्थ है ना. फोर्थ गरीब हटाओ में कर रहे थे. चौथ्या पंचवार्षिक योजनेचे कालावधी 1966 ते 1971. 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करणे 1969 साली करण्यात आले. 200 कोटीपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या 6 बँकेचे राष्ट्रीयकरण 1980 साली करण्यात आले. 1969 and 1980. 1 रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते? वित्त सचिव. फायनान्स सेक्रेटरी असते, उसके लिए असते. 1 रुपयाच्या नोटेवर वित्त सचिवाची सही असते. इतर नोटांवर RBI गव्हर्नरची सही असते. RBI सर्व नोटा छापते आणि चलनात आणते. नवे केंद्र सरकार तयार करताना व चलनात RBI जाणते. RBIचे शक्तिकांत दास हे 25वें. अभिभाई वो है संजय मल्होत्रा 26वें. संजय मल्होत्रा 26th है. शक्तिकांत सिंह RBIचे 25वें गव्हर्नर होते आहेत. 24वें उजित पटेल अभी 26वें हुए. रेपो रेट व रिवर्स रेपो रेट भाई रिजर्व बँक ऑफ इंडिया की एक रिपोर्ट भी आती है. वित्तीय समावेशन सूचकांक RBI की रिपोर्ट आती है. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी 1934च्या कायद्याने झालेली आहे. सध्याच्या रेपो रेट 4% आणि रिव्हर्स रेपो रेट 3.5%. जो भी है.
रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? आर बी आय रिझर्व्ह बँक आर-बी-आयची समिती हिल्टन यंग कमिशन. बापरे, हिल्टन यंग कमिशन माहिती आहे. हिल्टन यंग कमिशन. रिझर्व्ह बँक ही भारतीय मध्यवर्ती बँक आहे. आर-बी-आयचे मुख्यालय मुंबई येथे आहे. आर-बी-आयची रचना व कार्यपद्धती इंग्लंडची मध्यवर्ती बँक बँक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवर आधारित आहे. रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी CRR कॅश रिझर्व्ह रेशो. कॅश रखना पडता ना. रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख मिनिमम कॅश रिझर्व्ह रेशो. CRR व्यापारी बँकांना आर-बी-आयकडे ठेवण्याचा किंवा निधी आहे. साधारणपणे हा दर 3 ते 4% असतो. SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. SLR म्हणजे व्यापारी बँकांना त्यांच्याकडील एकूण ठेवींपैकी काही भाग सोने, रोख व सरकार मान्य रोखांच्या स्वरूपात स्वतःच्या ठेवावं लागतं. भारतात बँकर्स बँक आर-बी-आय की बात कर रही है. बँकर्स बँक कॉल्ड दी आर-बी-आय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 1926 साली हिल्टन यंग कमिशनने भारतासाठी मध्यवर्ती बँकेची शिफारस केली. आर-बी-आयची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. कायदा 1934. आर-बी-आय भारतातील सर्व व्यापारी बँकांना नियंत्रण करते म्हणून तिला बँकेची बँक असे म्हणतात. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहे? भैया बिहू है, क्या नाम है उसका, संजय मल्होत्रा साहब 25वें शक्तिकांत दास थे. शक्तिकांत दास हे 25वें, तर संजय मल्होत्रा 26वें. आर-बी-आय उर्जित पटेल यांच्या काळात नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. आर-बी-आय गव्हर्नर उर्जित पटेल हे तब लेना गया था. अच्छा. आर-बी-आयचे पहिले गव्हर्नर सर ऑस्बॉर्न स्मिथ आहे. भारताचे पहिले गव्हर्नर C.D. देशमुख अभी संजय मल्होत्रा आहे. बस इतना याद रखने का है. भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण संचालन करणारी बँक म्हणजे आर-बी-आय होती आहे. आर-बी-आय स्थापना 1 एप्रिल 1935. आर-बी-आय राष्ट्रीयकरण 1 जनवरी 1949. आर-बी-आयला बँकेची बँक असे म्हणतात. आर-बी-आयचे मुख्यालय दिल्ली में आहे. दिल्ली. 1935 रोजी आर-बी-आयची स्थापना झाली. सुरुवातीला कोलकाता येथे आर-बी-आयचे मुख्यालय होते. 1931 मध्ये ते मुंबईला हलवण्यात आले. आर-बी-आयचे 4 झोनल कार्यालय आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली. जेथे आर-बी-आय नाही तेथे स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ही आर-बी-आयचे कामं पाहते. अच्छा. खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले? 1 जनवरी 1949 रोजी इसका कार्यक्रम हो गया. 1 जनवरी 1949. बँकिंग विनिमय कायदा 1949 रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकेची बँक आहे. या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारची बँक म्हणून काम करते. 1 एप्रिल 1935. या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारची बँक म्हणून काम करते. सरकारची बँक म्हणून भाई तो गलत ना है. 1 एप्रिल 1935 में यंग हिल्टन समितीच्या शिफारसीने आर-बी-आयची स्थापना करण्यात आली. आर-बी-आयची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. तेव्हापासून आजही ती भारत सरकारचे कार्य म्हणून करते. आर-बी-आय ही राज्य सरकारची संमतीने राज्याची बँक म्हणून काम करते. आर-बी-आय चे पहिले गव्हर्नर सर ऑस्बॉर्न स्मिथ होते. आर-बी-आयचे पहिले भारतीय गव्हर्नर C.D. देशमुख. 1 एप्रिलपासून भारतात नवीन आर्थिक वर्ष चालू होते. बरोबर आहे. भारताची मध्यवर्ती बँक म्हणून आर-बी-आयची स्थापना. जी बँक इतर बँकांचे नियंत्रण व नियमन करते तिला मध्यवर्ती बँक असे म्हणतात. भारतात अशा स्वरूपाची मध्यवर्ती बँक म्हणून आर-बी-आय कार्य करते. आर-बी-आय इतर सर्व बँकांना नियंत्रण व नियमन करते. आर-बी-आयने असे कार्य 1 एप्रिल 1935 पासून सुरू केले आहे. प्रत्येक देशाची अशी एक मध्यवर्ती बँक असते. युरोपियन युनियन मात्र 28 देशांची एकच बँक असून त्यांचे युरो हे चलन आहे. 20 देशांचे. चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकीट इत्यादींचे छपाई केंद्र, सिक्युरिटी प्रेस राज्यात खालीलपैकी कुठे? नाशिकमध्ये होते. नाशिक. नोटा, तिकीट इत्यादी छपाई जेथे केली जाते त्याला सिक्युरिटी प्रेस असे म्हणतात. अशा सिक्युरिटी प्रेस नाशिक देवास मध्य प्रदेश, म्हैसूर कर्नाटक. नाणी बनवण्याचे कारखाने म्हणजे टांकसड होय. भारतात मुंबई, नोएडा, हैदराबाद, कोलकाता येथे टांकसड आहेत. इथे टांकसड आहे. टांकसड. भारत सरकार जास्तीत जास्त 1000 रुपयांची नाणे तयार करू शकते. नाणे वापरून जास्तीत जास्त 1000 रुपयांचे व्यवहार करता येतात. 50 पैशांचे नाणे वापरून जास्तीत जास्त 10 रुपयांचे व्यवहार करता येते. खालीलपैकी कोणते भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य करते? बँकेचे सर्वच कार्य करते. बँकेचे ॲक्ट लाईक अ बँकर्स बँक आहे. बँकेच्या स्वरूपात कार्य करते. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक असून ती बँक म्हणून ती कार्य करते. आर-बी-आयला बँकांची बँक असे म्हणतात. रिझर्व्ह बँकेने निर्धारलेल्या थकबाकीदारांचे पीएस फुल
पीसफुल डिफॉल्टरची व्याख्या खालीलपैकी कोणत्या शब्दात केली आहे? पीसफुल डिफॉल्टर. रिझर्व्ह बँकेने निर्धारितल्या थकबाकीदारांचे पीसफुल डिफॉल्टर केले. पुरेशी आर्थिक सक्षमता असूनही कर्ज परतफेडीचे शर्तीने पालन न करता आर्थिक थकबाकीदार कर्ज ज्या कारणासाठी मिळवले त्यासाठी न वापरता भलत्याच गोष्टीवर उधळणारे थकबाकीदार कर्ज मिळवताना तारण ठेवलेल्या तारण मालमत्तांच्या बँकांना माहिती न देता परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या थकीत कर्जाची रक्कम 25 लाख रुपयांपेक्षा अधिक असलेले थकबाकीदार सगळेच आहे. अबकड इम्पॉर्टंट आहे. डिफॉल्टर म्हणजे अनेक दिवसांपासून गैरहजर असलेल्या किंवा कर्ज न फेडणारा. रिझर्व्ह बँकेकडून इतर बँकांना विकल्या जाणाऱ्या बॉन्ड्स व रोख्यांवर दिला जाणारा व्याजास कोणता म्हणतात? रेपो रेट. रिझर्व्ह बँकेकडून इतर बँकांना विकल्या जाणाऱ्या बॉन्ड्स व रोख्यांवर दिला जाणारा रेपो रेट असे म्हणतात. रेपो रेट. रिझर्व्ह बँक इतर बँकांकडून जेव्हा बॉन्ड्स विकत घेते. रिझर्व्ह बँक इतर बँकांकडून जेव्हा बॉन्ड्स विकत घेते त्या व्याजदरास रिव्हर्स रेपो असे म्हणतात. रेपो रेट हा रिव्हर्स रेपो दरापेक्षा एकाने जास्त असतो. बँक रेट. रिझर्व्ह बँक ज्या दराने इतर बँकांना कर्ज देते त्यास बँक रेट असे म्हणतात. मध्यवर्ती बँक ही सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्यांना बँक दर असे म्हणतात. मध्यवर्ती बँक ही सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्यास बँक दर असे म्हणतात. बँक दर असे म्हणते बाबा. बँक दर. मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्यास बँक दर असे म्हणतात. ज्या दराने व्यापारी बँक RBI व्यापाऱ्याकडून अल्प काळासाठी कर्ज घेते त्यास रेपो रेट असे म्हणतात. अल्प काळासाठी रेपो रेट. बाकी नहीं वहाँ पे अल्प दर आया तो भाई वो करना. खालीलपैकी कोणतीच व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? रघुराम राजन थे, सी रंगराजन भी थे, मनमोहन सिंग भी थे, भाई श्रीधरन नहीं थे. भाई कोण आहे श्रीधरन माहीत नाही. RBI भारताची मध्यवर्ती बँक आहे. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख होते. शक्तिकांत सध्याचे अभी संजय मनोहर रायपाची. शक्तिकांत डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान झालेले एकमेव गव्हर्नर आहे. खालीलपैकी RBIचे कोणते कर्तव्य नसते? चलनी नोटांची निर्मिती करणे, सरकारची बँक म्हणून कार्य करणे, पत पैशाचे नियंत्रण करणे, देशाचे आर्थिक अंदाजपत्रक वित्तीय आर्थिक मंत्रालय केला बनाव आहे. देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी अर्थ मंत्रालयाकडे असते. RBI भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करते. अंदाजपत्रक हे राजकोषीय धोरणांचे घटक आहे व ते धोरण केंद्र सरकार वापरते. कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती? नाबार्ड. कृषी वित्त पुरवठा. 12 जुलै की बात है. 12 जुलै 1982. 12 जुलै 1982 मोस्ट टाइम. 12 जुलै 1982 नाबार्ड. 12 जुलै 1982 नाबार्ड. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नाबार्ड हे कृषी विधेयक पुनर्वित्त पुरवठा करते. स्थापना शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार. नाबार्ड प्रत्यक्षपणे राज्य सहकारी बँक आहे. नाबार्ड प्रत्यक्षपणे राज्य सहकारी बैंक है. 12 जुलाई की बात है. 12 जुलाई 1982 की बात है. मुंबई में इसका हेडक्वार्टर है. नाबार्ड है राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक आहे. नाबार्ड राज्य सहकारी बँकांना प्रत्यक्ष पतपुरवठा करते व त्यांच्या मोफत तो इतर पुरवठा संस्थांना मिळतो. नाबार्ड चल रहा है. नाबार्ड विशेष पृष्ठभूमी 1982. 12 जुलै 1982 कृषी व ग्रामीण विकास मुंबईमध्ये आहे. नियंत्रण राज्य व जिल्हा सहकारी बँक. पहिले विकसित बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? पंजाबमध्ये. कृषी क्षेत्र जमिनीचा विकास करण्यासाठी उद्देशाने भूविकास बँकांची स्थापना केली. भूविकास. पहिले भूविकास बँक पंजाब. पहिले भूविकास बैंक पंजाब की बात हो रही है यहाँ पे. पहिले भूविकास बँक जहाँ पंजाब येथे 1920 मध्ये स्थापन झाली. भूविकास बँकेला राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक असे म्हणतात. उद्देश शेतीसाठी दीर्घ मुदतीसाठी कर्ज पुरवठा करणे. या बँका दीर्घकालीन कर्ज 15 ते 20 वर्ष देतात. या सहकारी बँकांच्या एक प्रकार आहे. विहीर खोदणे, ट्रॅक्टर घेणे, पाईपलाईन सोय करणे इत्यादी कामांसाठी कर्ज पुरवठा करतात. 19 जुलै 1969 या देशातील 14 बँकेचे राष्ट्रीयकरण झाले होते. 1949 RBIचे राष्ट्रीयकरण. 1969 14 बँकेचे राष्ट्रीयकरण. 1980 6 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण. 1969 50 कोटी. फोर्थ प्लॅनिंग कमिशन आहे. फोर्थ आहे ना प्लॅनिंग कमिशन. 50 कोटींहून अधिक ठेवावी असे 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे SBI राष्ट्रीयकरण. इम्पेरियल बँक ऑफ इंडिया 1955 मध्ये करण्यात आले. 1980 साली 200 कोटीपेक्षा अधिक ठेवी रखले असे 6 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही?
मुदत, आवर्ती बचत, चालू ठेवीवर देत नाही, करंट अकाउंट पे भाई देते नाही ना. चालू खाते हे एक बँक खाते आहे ज्याचे तुम्ही पैसे ठारून ठेवता आणि काढू शकता. ओके. बचतीस प्रोत्साहन देणे हा बचत खात्याचा उद्देश असतो. आवर्ती ठेवीवर मुदत ठेवींच्या तुलनेत कमी व्याज मिळते. खालीलपैकी कोणत्या बँकांना शाखा देशात सर्वाधिक आहे? स्टेट बँक ऑफ इंडियाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भारतात व परदेशात जास्तीत जास्त शाखा आहे. स्टेट बँक ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. सन 2017 किती बँका भारतीय स्टेट बँकांमध्ये विलीन केल्या? 6. SBI में, स्टेट बैंक ऑफ इंडिया में 6 बैंक विलीन हो गए. 2017 की बात है. 6 बँक आहे ना. 2017 भारतीय स्टेट बँकेने विलीन झालेल्या 6 बँका पुढीलप्रमाणे: स्टेट बँक ऑफ पटियाला, बिकानेर, जयपूर, म्हैसूर, त्रावणकोर, हैदराबाद अँड भारतीय महिला बँक. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नुकत्याच विलीन झालेल्या बँकांमध्ये खालीलपैकी कोणत्या बँकेचा समावेश आहे? स्टेट बँक ऑफ त्रावणकोर. स्टेट बैंक ऑफ त्रावणकोर 2017 की बात थी ना. एकूण 6 बँक किया गया. 1959 नुसार ते विलिनीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत 6 बँकेचे विलीन करण्यात आले. 200 कडून अधिक ठेवी असलेल्या बँकांचा यात समावेश होतच. बँक हा शब्द कोणत्या लॅटिन भाषेपासून आला आहे? बँक हा बँकस. बँकस लॅटिन वर्ड बँकस. बँक हा शब्द बँकस शब्दापासून आला आहे. बँकसचा अर्थ साठा असा होतो. बेसल निकष. बेसल म्हणजे बँकांच्या भांडवल पर्याप्ततेबद्दल. बँकेच्या भांडवल पर्याप्ततेबद्दल. बेसल बँकांच्या भांडवल पर्याप्ततेबद्दल. बँकांच्या भांडवल पर्याप्ततेबद्दल. बेसल बँकेच्या भांडवल ते पर्याप्ततेबद्दल. बेसल हे स्वित्झर्लंडमधील शहर आहे. हे युरो ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट BIS चे मुख्यालय आहे, जे आर्थिक स्थिरता आणि बँकिंग नियमांचे समान लक्ष्य असलेल्या मध्यवर्ती बँकांतील सहकार्य वाढवते. त्याची स्थापना 1930 झाली. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था. पुढे कोणता देश सार्क सदस्य नाही? सार्क, नेपाळ, चीन. साऊथ एशिया असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. साऊथ एशिया असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. स्थापना 8 डिसेंबर 1985. 8/12/1985 की बात आहे. ढाका येथे मुख्यालय. काठमांडू. देश आहे भूटान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आहे. 2014 नंतर सार्कची एकही परिषद पार पडली नाही. सार्क तो ऐसी साला बंद पड़ गया है. सार्क जो है ऐसी साला कोई ऐसा लगता है कि इम्पोर्टेंस ही नहीं. 2024 में पूछ गया उसको. देख खाली पे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स कोणता आहे? न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज डो जीन्स. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज डो जीन्स आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज डो जीन्स. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज डो जीन्स आहे. हाँगकाँग हँगसेन. AKFTS. जपानचे निक्केई. दक्षिण कोरिया कोप्सी. ताइवान TSC. सिंगापुर के स्ट्रेट टाइम्स सिंगापुर. मलेशिया KLCI. थायलंड टेस्ट. शंघाई चीन कंपोजिट. भारत के प्रमुख स्टॉक एक्सचेंज. नेशनल स्टॉक एक्सचेंज मुंबई में. नेशनल स्टॉक एक्सचेंज लेटेस्ट वाला है, पर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सबसे पुराना वाला है. नॅशनल स्टॉक एक्सचेंज स्थापना 1992. मुख्यालय मुंबई. सर्वात मोठा इंडेक्स निफ्टी आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आशियातील सर्वात जुना 1875 मुंबई इंडेक्स सेन्सेक्स आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जिनिवा में आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापना 1 जनवरी 1995. 164 अफगाणिस्तान. सध्या महासंचालक ओकोन्झो इथेला. जापान की राजधानी येन है. रशिया की रूबल है. US का डॉलर है. सऊदी अरब का रियाल है. रियाल तो भाई कॅपिटल आहे उसकी. जपानचे चलन येन म्हणून ओळखतात, तर रशियाचे चलन रूबल म्हणून ओळखतात. 1 रुपये इक्वल टू 0.98. अब वो तो बात की बात है. रुपया भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाल भारत के शेजारी. डॉलर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कनाडा, सिंगापुर. येन जापान के. यूरो यूरोपियन यूनियन. युआन चीन का है. रियाल ईरान, सऊदी अरेबिया, ओमान. दिनार कुवैत आणि इराक का आहे. येन जपानी येन. येन हे जपानचे चलन आहे. इंग्लंडचे चलन पाऊंड आहे. चीनचे युआन आहे. दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया ओन आहे. दक्षिण कोरिया उत्तर कोरिया का ओन. दक्षिण कोरिया और उत्तर कोरिया का ओन है भाई. ओन.
टिप. डॉलर हे चलन अनेक देशात वापरतात असेल तरी अमेरिकाचा अमेरिकन डॉलर, कॅनडाचा कॅनेडियन डॉलर असे प्रकार पडतात. जपानचे चलन येन. जपान का येन आहे. जपान का येन है येन. युरो चलन युरोपियन युनियनचे आहे. येन चलन जपान का डॉलर, अमेरिका यूएस दिनार, कुवैत आणि इराक. बिटकॉइन डिजिटल कॉइन नाही आहे. बिटकॉइन सातोशी नाकामोटो. बिटकॉइन सातोशी नाकामोटो. बिटकॉइन सातोशी नाकामोटो. बिटकॉइन सातोशी नाकामोटो. बिटकॉइन हे एक आभासी चलन आहे. बिटकॉइनचा शोध 2008 साली लागला. बिटकॉइनचा वापर 2009 पासून चालू झाला. बिटकॉइनवर कोणताही नियंत्रण नाही. काही देशांनी बिटकॉइनला मान्यता दिली आहे. बिटकॉइन सारख्या आभासी चलनावर 2022-23च्या अर्थसंकल्पात 30% कर लावण्याची घोषणा केली आहे. खालीलपैकी क्रिप्टोकरन्सी कोणती? क्रिप्टोकरन्सी भाई इथेरियम. इथेरियम बिटकॉइन करन्सी आहे. बिटकरन्सी आहे. क्रिप्टोकरन्सी आहे. क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन होय. सध्या अनेक प्रकारचे आभासी चलन बाजारात आहे. बिटकॉइन, इथेरियम, रिपल, टेथर. बिटकॉइन हे यातले पहिले आणि सर्वात मोठे चलन आहे. ते एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणून निर्माण झाले आहे. भारतीय वित्त संहिता. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करणे. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया 1988. 12 एप्रिल 1988 की बात है. 12 एप्रिल 1988. सेबीचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. वैधानिक दर्जा आहे 31 जनवरी 1992. मुख्यालय मुंबई. अध्यक्ष कोण आहे? सेबीचे आहे तुहिन कांता पांडे. तुहिन कांता पांडे चेयर कर रहे भाई उसको. माधवी पुरी पहिल्या महिला बनल्या होत्या. तुहिन कांता पांडे. राष्ट्रीय शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज निर्देशांक निफ्टी 50 ही बोलते. सेंसेक्स में बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. सेंसेक्स बॉम्बे शेअर बाजार स्थापना 1992. शिफारस NJ फेरवानी कमिटी. सुरुवात 30 जून 1994. निफ्टी 50 बोलते. सेन्सेक्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. नॅसडॅक अमेरिकेचे स्टॉक एक्सचेंज निर्देशांक. निक्केई जपान काय निक्केई. सेबी सिक्युरिटी बोर्ड ऑफ इंडियाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहे? तो है भाई तुहिन कांता पांडे. तुहिन कांता पांडे आहे. तुहिन कांता पांडे. सेबी 1988. तुहिन कांता पांडे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वैज्ञानिक म्हणून काम करते. जाऊ दे. तुहिन कांता पांडे. भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला? डिजिटल अर्थसंकल्प निर्मला सीतारामन. भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला? भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? तर निर्मला सीतारामन. डिजिटल अर्थसंकल्प फेब्रुवारी 2021 मध्ये भारताचे पहिले डिजिटल अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी मांडले. हे अर्थसंकल्प 2021-22 वर्षासाठी होते. पहिला डिजिटल अर्थसंकल्प उत्तर प्रदेश राज्यात. भाववाढीच्या तेजाच्या काळात खालीलपैकी कोणते राजकीय धोरण वापरले जाते? सार्वजनिक कर्जात वाढ. सार्वजनिक कर्जात तेजीच्या काळात सार्वजनिक कर्जात वाढ केली जाते. लोकांकडे पैसा कमी होऊन वस्तू व सेवांची मागणी घटते. किंमत पातळी कमी होते. भाववाढीच्या काळात पुढील कोणते परिणाम होते? पैशाचे मूल्य घटते, वस्तूचे मूल्य वाढते. पैशाचे मूल्य घटते आणि वस्तूचे मूल्य वाढते. भाववाढीच्या काळात किंमत वाढीमुळे वस्तू व सेवांच्या किमती वाढतात, मात्र चलनाची खरेदी शक्ती कमी होते. किंमत वाढल्याचा भाव वाढ, चलन विस्तार, मुद्रास्फीती असे इतर पर्यायी शब्द वापरले जाते. राजकोषीय तूट म्हणजे काय? सरकारवर कर्ज निर्माण करणारे जमा म्हणजे राजकोषीय तूट. राजकोषीय तूटलाच वित्तीय तूट असे म्हणतात. राजकोषीय तूट म्हणजे सरकार आपल्या एकूण उत्पन्नापेक्षा किती जास्त खर्च खर्च करीत आहे हे रक्कम होय. देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते? वित्त मंत्रालय. वित्त मंत्रालय हे भारताच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित भारत सरकारमधील एक मंत्रालय आहे, जे भारतीय कोषागार विभाग म्हणून काम करते. विशेषतः ते कर आकारणी, आर्थिक फायदे, वित्तीय संस्था, भांडवली बाजार केंद्राने राज्य वित्त आणि केंद्रीय अर्थसंकल्प यांचे संबंधित आहे. RBI पतधोरण तयार करते. शासनाने केलेल्या खर्चाचे हिशोब तपासणी कोण करते? लोकलेखा समिती.
कुल मिला के 22 सदस्य रहता है इसमें, 22 सदस्य, 14 वहाँ से, 7 यहाँ से, है ना. अधीर रंजन चौधरी संसदीय लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत. संसदीय लोकलेखा समिती सर्वात जुनी संसदीय समिती आहे. लोकसभेतून 15 तर राज्यातून 7 सदस्य असून एकूण 22, 15 आणि 7 होते सदस्य. या समितीचे प्राथमिक काम सरकारी महसूल आणि सरकारने केलेल्या खर्चाची तपासणी करणे होय. लोकलेखा समिती. भारताची वित्तमंत्री कोण आहे? निर्मला सीतारामन आहे. भारताची सध्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहे. ते भारताच्या स्वातंत्र्यामध्ये जॉन मथाई ते. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? जॉन मथाई होते. जॉन मथाई भारताचे पहिले अर्थमंत्री. सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पहिले गृहमंत्री. राजेंद्र भारताचे पहिले राष्ट्रपती. राजकुमारी अमृतकर पहिल्या महिला केंद्रीय मंत्री, आरोग्यमंत्री होती. व्यापार तोल म्हणजे अर्थव्यवस्थेतील आयात व निर्यात यांच्या मूल्यातील फरक. मौद्रिक फरक. एखाद्या देशाच्या एका वर्षात इतर देशांबरोबर वर्षभरात झालेला व्यवहार म्हणजे व्यवहार तोल होय. चालू खात्यावरील व्यापार म्हणजे व्यापार तोल. आयातीपेक्षा निर्यात जास्त असल्यास व्यापार तोल अनुकूल असतो. 1 रुपयाच्या नोटांवर कोणाची सही असते? तर वित्त सचिव, भारत सरकार. 1 रुपयाच्या नोटावर भारत सरकारच्या वित्त सचिवाची सही असते. इतर सर्व नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची गव्हर्नरची सही असते.